नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत पावसाळ्यातसुद्धा कोथिंबीर आणि पालेभाज्या 15 ते 20 दिवस ताज्या आणि टवटवीत कशा ठेवायच्या. चला तर बघूया. मी इथे एक कोथिंबीरची जुडी घेतलेली आहे आणि त्याचे मूळ असे मी कापून घेतलेले आहे. मुळाला माती वगैरे असतात ते कापून आपण वेगळे करूया आणि कोथिंबीर आपण छान अशी निवडून घेऊ. त्यातील कचरा, सडले पाने, पिवळे पाने आपण सगळं काढून घेणार आहोत. कोथिंबीरप्रमाणे आपण पालेभाज्यासुद्धा अशा प्रकारे निवडून स्वच्छ करून त्याही स्टोअर करू शकतो आणि 15 ते 20 दिवस छान अशा पालेभाज्या आणि कोथिंबीर टवटवीत आणि ताज्या राहतात. अशा प्रकारे पूर्ण आपल्याला कोथिंबीर निवडून घ्यायची आहे. त्यातील पिवळे पाने, कचरा, माती आणि काळे पानं असतात ते सगळे काढायचे आहे. आणि आपल्याला कोथिंबीर छान असे स्वच्छ निवडून घ्यायची आहे. त्यातील जाडे जे देठ असतात ते सुद्धा आपण तोडून काढून घेऊया, कारण भाजीमध्ये जाडे देठसुद्धा आपण घालत नाही. इथे आपली छान कोथिंबीर निवडून झाली आहे. त्यातील पूर्ण कचरा वगैरे सगळा निघालेला आहे. पावसाळ्यामध्ये भाज्यांमध्ये, कोथिंबीरमध्ये कचरा भरपूर असतो, तर तो स्वच्छ करूनच आपल्याला स्टोअर करायचा आहे. नंतर मी एक कंटेनर घेतला. तो आपण स्वच्छ आणि ओला नसावा, कोरडाच असावा आणि छान असं पुसून स्वच्छ करून तो आपण स्टोअरसाठी घेणार आहोत. त्यात मी एक टिश्यू पेपर घातला. अशा प्रकारे आपण खाली बुडाला टिश्यू पेपर घालणार आहोत आणि त्यावर आपण निवडलेली, स्वच्छ केलेली कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर ही हलक्या हातानेच दाबायची, खूप अशी दाबायची नाही. अशा प्रकारे आपण कोथिंबीर यात ठेवलेली आहे. हलक्या हातानेच आपण ही कोथिंबीर यात ठेवली. नंतर परत एक मी टिश्यू पेपर त्यावर ठेवणार आहे. आणि परत मी त्यावर कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीरीचे देठ एका साईडनेच ठेवायचे, म्हणजे चिरायला सोपी जाईल. अस्तव्यस्त अशी आपण मांडली तर ते चिरायला सुद्धा बारीक चिरल्या नाही जात. आणि अशा प्रकारे ठेवली तर छान आपण बारीक बारीक त्याला चिरू शकतो. अशा प्रकारे तुम्ही पालेभाज्या आणि कोथिंबीर स्टोअर करून ठेवल्या तर 15 ते 20 दिवस छान राहतात, ताज्या राहतात, टवटवीत राहतात. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स आणि शेअर नक्की करा. परत मी इथे एक टिश्यू पेपर घालणार आहे आणि त्यावर परत मी कोथिंबीर घालणार आहे. उरलेली सर्व कोथिंबीर मी यावर आता ठेवणार आहे. आणि परत मी यावर टिश्यू पेपर ठेवेल. अशा प्रकारे वरून आपण टिश्यू पेपर ठेवणार आहोत. आणि डबा आपण बंद करून फ्रीजमध्ये ठेवू. फ्रीजमध्ये ठेवून हा 15 ते 20 दिवस स्टोअर करून आपण कोथिंबीर वापरू शकतो. ताजी आणि छान अशी टवटवीत राहते. आणि ज्या मी कोथिंबीरीचे देठ काढले होते ते सुद्धा आपण लसूण आणि अद्रकच्या पेस्टमध्ये घालू शकतो, किंवा वेगळी आपण जी पेस्ट करू त्या